सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, या ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहणार आहे। कारण जेव्हा पोटचा मुलगा हा आपल्याला सोडून जातो त्यावेळेस काय दुःख होतं ते फक्त एक आईच समजू शकते। चला तर मग ताईंच्या शब्दात या अनुभवाला आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, माझे नाव आनंदी जोशी। मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा थरारक अनुभव सांगणार आहे। माझ्या जीवनात जे दुःख आले ते खूप होते। या अगोदर देखील जीवनात खूप दुःख होते, पण ते दुःख सोसायला काही वाटत नव्हतं। पण जेव्हा माझा मुलगा हा मला सोडून गेला ते दुःख मी सहनच करू शकत नव्हते। स्वामी भक्तांनो, काय झालं की माझ्या लग्नाला जवळपास 5-6 वर्ष झाले असतील, पण मला मूलबाळ होत नव्हतं। त्यामुळे माझ्या बहिणीने मला स्वामींची सेवा दिली की ती स्वामींची सेवा कर, गुरुचरित्र पारायण कर, स्वामीचरित्र पारायण कर, तुला देखील स्वामी महाराज आई बनवतील, असं तिने मला सांगितलं। आणि तेव्हापासून स्वामींची सेवा घरात सुरू झाली होती। मी आणि माझे मिस्टर दोघेही स्वामी सेवा करत होतो। स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मला सेवा करून 2 वर्ष झाले असेल। 2 वर्षानंतर मला एक मुलगा झाला। मुलगा झाल्यानंतर सर्वजण खूप आनंदी होते, पण मुलगा झाल्यानंतर 2-3 महिन्यातच त्याला अचानक असे अंगावरती फोड उठू लागले। जेव्हा अंगावरती फोड उठत होते तेव्हा असं वाटत होतं, हे काय होत आहे? एवढ्या जीवाला किती हा त्रास आहे। ते फोड यायचे, फुटायचे आणि ते जे कपडे घातलेले असायचे ते कपडे त्याला चिटकत असायचे। अक्षरशः त्याच्यातून रात्री रक्तस्राव होत असे। प्रचंड डॉक्टर केले, सर्व काही उपाय करून थकले, पण कुठेच त्याला इलाज होत नव्हता। त्या अक्षरशः तो जेव्हा 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याचं हे आजारपण खूप वाढलं। तो खूप आजारी होता। स्वामींकडे मी खूप त्याच्या भीक मागत होती की त्याला व्यवस्थित करा, बरं करा। त्याच्यासाठी मी खूप सेवा केल्या, रात्रीचा दिवस केला, स्वामींकडे सारखी त्याच्या आयुष्याची भीक मागत होते आणि सेवा करत होते। मी त्याला तारक मंत्राचं तीर्थ, रुद्राचं तीर्थ, त्यानंतर विभूतीही लावत होते। असं करता करता 1 वर्षात त्याचं ते पूर्णपणे बरं झालेलं होतं। आणि त्यानंतर काय झालं की तो आता 9 वर्षाचा झाला होता। 9 वर्षाचा झाला असताना तो एकदम ठणठणीत बरा झालेला होता। ही स्वामींची आमच्यावरती खूप मोठी कृपा होती हे असं आम्हाला वाटत होतं। मी स्वामींपुढे रात्रंदिवस त्याच्यासाठी मागत असायची, दुसरं काहीच नको मला, धन नको, दौलत नको, काहीच नको, आहे त्याच्यामध्ये फक्त सुखी ठेवा। मी मिरची भाकर खाईल, पण माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका, एवढीच विनंती मी स्वामींना रात्रंदिवस करत असायची। त्यानंतर एक दिवस काय झालं की असंच मी ओट्यावरती बसलेली होती आणि माझा मुलगा हा खेळत होता। त्यावेळेस काय झालं, जे नवनाथ पंथीय लोक असतात बघा, ते लोक पूर्णपणे तसाच वेश धारण केलेलं होतं। ते लोक पेटी वाजवत वाजवत माझ्या घरी आले आणि घरी आल्यानंतर अलख निरंजनचा त्यांनी जयघोष केला आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे ते संगीत त्या पेटीवरती वाजवत होते। मग मी घरामध्ये गेली आणि त्यांना काही थोडेसे पैसे आणि खाण्यासाठी घेऊन आल्यानंतर त्यांनी ते घेतलं आणि मला जाता जाता म्हटले की ताई, ही एक पुडी आहे म्हणे, एक विभूती आहे, ही तुझ्या मुलाच्या सोबत कायम ठेव म्हणे, त्याला एकट्याला कधीही सोडू नको, त्याच्यासोबत राहा आणि ही विभूती दिल्याशिवाय त्याला घराबाहेर पडू देऊ नको, हे पुढचे 8 दिवस त्याच्यासाठी खूप धोकादायक आहे। असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस काळजाचे ठोके चुकले आणि खूप असं वाटत होतं काहीतरी घडणार आहे असं वाटत होतं। आणि मी त्याला खरंच माझ्याजवळून लांब जाऊच दिलं नाही। आणि काय झालं ना की माझ्या माहेरी माझे जे भाऊ आहेत, चुलत भाऊ, त्याने अचानक विष घेतलं। विष घेतल्यानंतर सर्वांची धावपळ उडाली आणि धावपळ उडाल्यानंतर तो मृत्युमुखी पडला। तो वारल्यानंतर मला तिथे जाणं हे खूप गरजेचं होतं। मग मी माझ्या मुलाला घेऊन तिथे गेली आणि तिथे गेल्यानंतर पण मी एक काळजी घेतली होती की माझ्या मुलाच्या खिशामध्ये मी ती विभूतीची पुडी दिली होती आणि स्वामींना मुजरा केला की स्वामी मी येते म्हणून, असं म्हटले स्वामींना। आणि आम्ही दोघं निघालो आणि आम्ही तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर मी म्हणजे सर्व पाहुणे आलेले होते, सर्वजण रडत होते, मी माझ्या याच्यामध्ये होते। पण एक
असं क्षण नव्हता की मी माझ्या मुलाला सोडलं नव्हतं. पण आता खेळकर मुलं म्हटल्यानंतर जाणारच. तिथं सर्व मुलं जमलेले होते आणि तो खेळत होता. खेळता खेळता ते कधी कुठे गेले काहीच माहिती नाही. मी इकडं माझ्या ह्याच्यातच होते आणि तिथे काय झालं की आमच्या आईच्या घराच्या पाठीमागेच खूप मोठी विहीर आहे. तिथे सर्व मुलं हे खेळत होते. खेळता खेळता माझ्या मुलाच्या काय मनात आलं मलाही माहीत नाही. म्हणतात ना, काळ वेळ जर सोबत आली तर कसंही होतं आणि काही करून ते आपल्याला घेऊनच जात असतं. तसंच काही घडलं. आता ही विभूतीची पुडी तर त्याच्यासोबत होती. त्याचं संरक्षण कवच त्याच्याजवळ आहे याच्यामुळं मला त्याची काही चिंता वाटत नव्हती. पण त्याने काय केलं, त्याच्या अंगावरचे जे कपडे होते ते कपडे काढून टाकले आणि कपडे काढून त्याने काय केलं, त्या विहिरीमध्ये उडी घेतली. कारण त्याला पोहायचं होतं. आता एवढ्याचा जीव आणि त्याने कसं त्याची इच्छा झाली की तिथे पोहायचं आणि त्याने ती उडी घेतली आणि ज्यावेळेस त्याने उडी घेतली तर तो बाहेरच आला नाही. सर्व मुलं ओरडत ओरडत पुढे आले आणि म्हटले की त्याने विहिरीमध्ये उडी घेतली आहे. हे ऐकल्यानंतर माझं खूप सारं दुःख म्हणजे काळजाचे ठोके चुकले आणि खूप ओरडत मी तिथे गेले. सर्वजण जमा झाले. इकडे एक मौत चालू होती तर दुसरीकडे हे झालं होतं. त्यावेळेस काय झालं, मग सर्वांनी विहिरीमध्ये उड्या घेतल्या. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. विहीर ही खूप खोल होती पण माझा मुलगा त्यावेळेस विहिरीतून बाहेर निघूच शकला नाही. त्यानंतर सर्व प्रयत्न करून जेव्हा त्याला वरती काढलं त्यावेळेस तो वारला होता. ज्यावेळेस माझा मुलगा वारला त्यावेळेस मी खूप हंबरडून रडत होती आणि स्वामींना दोष देत होती की स्वामी, तुम्हीच केलं. तुम्हाला सर्व काही माहीत होतं. तुम्ही याला का बरं वाचवलं नाही? मी कुठे कमी पडली? असं म्हणून मी खूप रडत होती. स्वामी, तुमची किती सेवा केली. तुमच्याकडे काय मागत होती? एवढंच मागत होती. एवढं एक दिलं तुम्ही तर त्याला तर सुखी ठेवायचं होतं. तुमच्या सेवेनेच मिळालं होतं तर हे असं कसं झालं? असं म्हणून मी खूप रडत होती. माझं ते दुःख बघूच कोणी शकत नव्हतं आणि मला देखील माझे दातखिळी बसली आणि मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. तिथे गेल्यानंतर मला काय केलं मला काहीच माहिती नाही. पुढं नंतर काय झालं ते. माझा मुलगा गेला मला सोडून. मी त्या दुःखात होते. अक्षरशः मी भाकरीचा कणसुद्धा खात नव्हती. कारण मला जगण्याची इच्छाच राहिली नव्हती. मेन म्हणजे मला जगायचंच नव्हतं असं वाटत होतं. मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी 10 दिवस होऊन गेले आणि मला याच्यातून बाहेर काढण्यासाठी माझे मिस्टर म्हटले की चल आपण एकदा अक्कलकोटला जाऊन येऊया, म्हणजे तुझं मन शांत होईल, तू व्यवस्थित होशील असं ते म्हटले. पण मला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. स्वामींना आता मला श्री स्वामी समर्थ म्हणायची सुद्धा इच्छा राहिली नव्हती. कारण स्वामींनी माझ्या बाळाला वाचवलं नव्हतं असं मी तिथे म्हणत होती. पण मिस्टरांना मला गमवायचं नव्हतं. ते म्हटले की जाऊ दे, जे नशिबात असतं ते घडत असतं, जाऊ दे. पण त्यांनी मला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दोघीजण अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघालो. अक्कलकोटला गेलो, पोचलो आणि तिथे मुक्कामी राहिलो. मुक्कामी राहिल्यानंतर स्वामींचे जेव्हा मी दर्शनासाठी गेले तिथे हंबरडा फोडून रडू लागले. सर्वजण माझ्याकडे बघत होते. मी तिथे पण स्वामींना म्हणत होती की स्वामी, हे कसं झालं, काय झालं? तुम्ही होतात ना, मग कसं माझ्या बाळाला तुम्ही वाचवलं नाही? असं म्हणून मी खूप रडली, खूप दोष दिला. सर्वजण मला समजावून सांगत होते, ताई काळजी करू नका, स्वामी महाराज सर्व काही व्यवस्थित करेल. कारण त्याचे नशीबच तिथपर्यंत असेल, त्याचं आयुष्य असेल आणि तुमचे आणि त्याचे मागच्या जन्मीचे काहीतरी संबंध असतील, त्याचं काहीतरी ऋण राहिलं असेल, त्यामुळेच तो तुमच्या पोटी जन्माला आला होता आणि बघा ताई, काहीतरी चांगलंच घडेल असं ते म्हटले. त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशीही मिस्टर म्हटले आपण आजच्या दिवस इथेच राहूया आणि उद्या सकाळी घरी निघूया. म्हणून आम्ही तिथेच राहिलो. रूमवरती गेलो आणि तिथे झोपलो. मध्यरात्रीची वेळ होती. 1-2 वाजले असतील. मी गाढ झोपेत होती. त्यावेळेस स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्या स्वप्नात आले आणि ते मला बोलू लागले की अगं, रडू नको, आक्रोश करू नको, जीवांचा आकांत करू नको. तुझा मुलगा पुन्हा तुला मिळणार आहे, पुन्हा तुला भेटणार आहे असं ते मला त्यांनी सांगितलं. आणि मला त्याच्यावरती अजिबात विश्वास नव्हता. आता गेलेला मुलगा मला पुन्हा कसा मिळणार हेच माझ्या मनात येत होतं. मग आम्ही अक्कलकोटवरून घरी आलो. घरी आल्यानंतरही मला सारखी त्याची आठवण येत होती. मला घरी येईपर्यंत घरच्यांनी त्याची एकसुद्धा आठवण तिथे ठेवली नव्हतं. सर्व काही जाळून टाकलं होतं. कारण मी पुन्हा नीट व्यवस्थित होणार नाही असं त्यांना वाटत होतं. मी घरी आल्यानंतर पण मला प्रत्येक क्षणी तो दिसत असायचा. प्रत्येक खोलीत, प्रत्येक घरात आई
अशी हाक मला आवाज आल्यासारखा भास व्हायचा आणि मी खूप डिप्रेशनमध्ये त्यावेळेस गेलेली होती. मग माझे मिस्टर मला तारक मंत्र तीर्थ वगैरे देत असायचे. मग जवळपास 1 वर्ष असंच गेलं. 1 वर्षानंतर काय झालं ना, की मला अचानक उलट्या होऊ लागला. माझी MC ही रेग्युलर नव्हती आणि असं काही मनात कधी वाटलंच नाही की असं काही होईल. आणि मग आम्ही चेकअप केलं तर मी प्रेग्नंट होती असं मला तिथे दिसलं. मग आम्ही डॉक्टरकडे गेले, चेकअप वगैरे केलं तर मला 2 महिने होऊन गेलेली होती. त्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी माझी खूप काळजी घेतली आणि स्वामी सेवाही माझी चालू होती. मिस्टरांचीही स्वामी सेवाही चालूच होती. त्यानंतर मग माझे 9 महिने भरले. 9 महिने झाल्यानंतर मला पुन्हा मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर खूप सुंदर मुलगा होता. खूप तेजस्वी माझा तो मुलगा होता. खूप छान होता. पण मी पहिल्यांदी डॉक्टरांना मुलगा झाल्याबरोबर विचारलं की माझ्या मुलाला काही आहे का? तो व्यवस्थित आहे का? असं जेव्हा विचारलं त्यावेळी डॉक्टर म्हटले, बाळ खूप छान आहे आणि सुदृढ पण आहे. असं म्हटल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. त्यानंतर मग काय झालं, मला 1 महिना झाला असेल डिलेवरीनंतर. त्यानंतर पुन्हा स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले. बाई, तू खूप आक्रोश करत होती ना गं, आता बघ तुझा मुलगा पुन्हा तुझ्याकडे आम्ही पाठवला आहे, दिला आहे. आता त्याला व्यवस्थित सांभाळ असं म्हटले. आणि आम्ही तुझ्या मुलाला वाचवण्याची खूप प्रयत्न केला होता. आम्ही स्वतः तुझ्यासाठी मुलाच्या संरक्षणासाठी विभूती आणली होती. पण काळवेळ दोन्ही सोबत आली होती. त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही. आमचं संरक्षण त्याने बाजूला काढल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. पण आम्ही पुन्हा तुला तुझा मुलगा परत दिला आहे असं स्वामींनी मला त्यावेळेस स्वप्नात सांगितलं. आणि खरंच स्वामींची कृपा ही माझ्यावरती खूप मोठी झाली असं मला त्यावेळेस वाटलं. आणि मी दोघंही स्वामींपुढे नतमस्तक झालो की स्वामी, मी तुम्हाला उगाचच दोष दिला, तुमच्यापुढे उगाच आक्रोश केला, मला माफ करा. पण स्वामी, आईचं काळीज होतं. एक लेकरू समजून मला तुम्ही माफ करताल हे मला माहीत आहे, कारण तुम्ही पण या जगाची आई आहे असं मी स्वामींना म्हटले. आणि तेव्हापासून आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि माझा मुलगा हा 1 वर्षाचा झाला आहे आणि तो देखील स्वामींचा खूप त्याला वेड आहे. तो फक्त स्वामींचा फोटो घेतो आणि कपाळाला लावतो. आणि म्हणजे श्री स्वामी समर्थ मोबाईलमध्ये जरी मंत्र वगैरे काही लावलं त्याला खूप आनंद होतो. मंत्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तो अजिबात रडत नाही. मंत्र बंद झाले की तो लगेच रडायला सुरू करतो. मला माहीत आहे, मला असं वाटतं की स्वामींनी त्यांचं कार्य करण्यासाठीच माझ्या मुलाला जन्माला घातलेला आहे. आणि मला माहीत आहे की स्वामी त्याच्याकडून त्यांची सेवा नक्की करून घेणार आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला. खरंच ताई अंगावरती शहारे उभे राहिले. खरंच स्वामींची लीला ही आगाध आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.